राजकारणात कधी कधी एक निर्णय हजार भाषणांपेक्षा जास्त बोलका असतो. अमरावतीत भाजपाने महापौर कोण केला हे जितकं महत्वाचं आहे, त्यापेक्षा तो कोणाला विरोधात उभा होता हे जास्त महत्वाचं आहे. कारण ज्या उमेदवाराविरोधात नवनीत राणा उघडपणे प्रचार करत होत्या, त्याच उमेदवाराला भाजपाने महापौर केला आहे. मनपा निवडणुकीत रवी राणा यांनी भाजप विरोधात युवा स्वाभिमानचे उमेदवार उभे केले होते. त्या उमेदवारांच्या समर्थनार्थ नवनीत राणा यांनी खुली भूमिका घेतली होती. त्याच दोन उमेदवारांना भाजपाने आता महापौरपदी निवड केली आहे. हा योगायोग तर नक्कीच नसू शकतो, पण रवी राणा आणि नवनीत राणा दाम्पत्याला थेट दिलेला संदेश हा होता. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ही राजकीय रणनीती मात्र जबरदस्त होती. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. अमरावती महापालिका निवडणूक ही फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई नव्हतीच, तर ती होती अहंकार, प्रभाव आणि वचन देणाऱ्यांची परीक्षा. मनपा निवडणुकीत आमदार रवी राणा यांनी भाजपा विरोधात युवा स्वाभिमानचे उमेदवार उभे केले होते आणि भाजपामध्ये असूनही नवनीत राणा यांनी भाजपाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात खुला प्रचार सुरू केला होता. याचा परिणाम असा झाला की भाजपाचे डझनभर उमेदवार पराभूत झाले. पक्षात प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि प्रश्न उभा राहिला, पक्षात राहूनही पक्षाविरोधात काम चालणार का? आणि आज ज्या नावाची घोषणा झाली, श्रीचंद तेजवानी, हे नाव महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते नाव कुणाच्या विरोधात होतं. कारण श्रीचंद तेजवानी यांच्या विरोधात नवनीत राणा यांनी पुरुषोत्तम बजाज यांचा प्रचार केला होता. आशिष आतकरे यांच्या विरोधात नवनीत राणा यांनी राजा बांगडे यांचा देखील प्रचार केला होता. आणि आज त्याच तेजवानी आणि आतकरेंना पुढे करत भाजपाने महापौर पदाची घोषणा केली आहे. हा निर्णय म्हणजे राणा दाम्पत्याला दिलेला स्पष्ट इशारा. भाजप विरोधात उघड भूमिका घेतली तर ती विसरली जाणार नाही. भाजपाची रणनीती ही दोस्ती आणि दडपण एकाच वेळी असल्यागत आहे. संख्याबळ पाहिलं तर बहुमतासाठी 44 जागा लागत होत्या. त्यात भाजपाकडे 25 जागा, युवा स्वाभिमान पक्षाकडे 15 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे 11 जागा होत्या. भाजपासमोर दोन पर्याय होते. एक युवा स्वाभिमानवर अवलंबून राहणं, दुसरा म्हणजे राष्ट्रवादीला सोबत घेऊन पॉवर बॅलन्स बदलणं. भाजपाने दुसरा पर्याय निवडला. कारण युवा स्वाभिमान जवळ असूनही राणांवर पूर्ण विश्वास ठेवणं भाजपाला धोकादायक वाटत होतं. म्हणूनच राष्ट्रवादीला जवळ करत भाजपाने राणांवर राजकीय वचक आणला. आता यात रवी राणा आणि संजय खोडके यांच्या संघर्षाचा फॅक्टर देखील तितकाच महत्वाचा आहे. आमदार रवी राणा आणि संजय खोडके यांच्यातील वाद संपूर्ण अमरावतीला माहीत आहे. खोडके यांची स्पष्ट भूमिका होती की रवी राणा युतीत असतील तर आम्ही राहणारच नाही. ही अडचण भाजपासमोर मोठी होती, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पातळीवर चर्चा झाली. यानंतर सुलभा खोडके यांचं विधान होतं की सर्व काही व्यवस्थित होईल, मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे. हे विधान या संपूर्ण राजकीय डीलची किल्ली ठरलं. इथे राष्ट्रवादीला जास्त सीट नसतानाही झुकतं माप दिलं गेलं हे विचारात घेतलं पाहिजे, कारण हा मेन फॅक्टर ठरतोय. राणांची कोंडी करण्यासाठी भाजपाने थेट राणांवर वार केला नाही, पण राष्ट्रवादीला स्थायी समितीच्या महत्वाच्या पदांची शक्यता, उपमहापौर पदावर बोवळण, हा सगळा डाव म्हणजे बंदूक भाजपाची, खांदा राष्ट्रवादीचा आणि निशाणा राणांचा. निवडणुकीनंतर सहानुभूती मिळण्याचा राणा दाम्पत्याचा राजकीय खेळ भाजपाने आधीच ओळखला होता आणि त्यांच्या कट्टर विरोधकाला सोबत घेऊन त्यांना चेकमेट दिला गेला. अमरावती महापौर निवड ही फक्त एक पदाची गोष्ट नाही, ही आहे भाजपाची डिसिप्लिन पॉलिसी. पक्षात राहून पक्षाविरोधात काम केलं तर ते सहन केलं जाणार नाही, हा थेट संदेश फडणवीस यांनी दिला. रवी नवनीत राणा यांच्यासाठी ही घंटा आहे आणि अमरावतीसाठी हा इशारा आहे की इथलं राजकारण आता अधिक धारदार होणार आहे. राजकारणात मैत्री कायमची नसते, स्वार्थच कायमचा असतो आणि आज अमरावतीत तो स्वार्थ भाजपाने जिंकला आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.